आता आमचा हा 7-12 जे आमचं चेन आहे 7-12ची, जवळजवळ आमच्याकडे 15-16 7-12च्या ब्रँच आहेत. पण तुम्ही कोणत्याही ब्रँचमध्ये आमच्या जावा आणि तिथे दारू व्यवसाय आहे किंवा काय आहे हे अजिबात कोणत्याही ब्रँचमध्ये नाहीये. 8 प्युअर व्हेजच्या आमच्या 2 ब्रँच आहेत. कोल्हापूरमध्ये भुट्टांचा अड्डा म्हणून आमची एक ब्रँच आहे, तिथेही तुम्ही जावा आणि बघा. 2 नंबर करून मिळवलेला पैसा हा आहे तो कधीच टिकत नाही. आणि आमचा अगोदर व्यवसाय सुरू करतानाच ठरलेलं, कितीही कष्ट लागू दे, थोडंसं जास्त कष्ट पडतं एक करताना. आणि असं जेव्हा प्रामाणिकपणे आपण जातो ना, खूप जास्त कष्ट पडतं. ठीक आहे, पडले, पण त्याचं फळ पण भेटतंय ना आता आपल्याला. पण 2 नंबरनं व्यवसाय करावा असं आम्हाला कधीच वाटलं नाही. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की तुमच्या कुठल्याही म्हणजे तुमचा दारूचा व्यवसाय कुठंच नाही आहे किंवा त्याची दुकानं नाही आहेत किंवा काय नाही आहेत. आपल्याला जर बघितलं तर रेस्टॉरंट्समध्ये रेस्टो विथ बार ही जी कन्सेप्ट आहे, बरोबर, ही कधी राबवावीशी वाटली नाही तुम्हाला? नाही, कधीच नाही आणि इथून पुढेही वाटणार नाही, कधीच नाही. कारण आम्हाला त्याच्यामध्ये कामच करायचं नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इवन आता इथं काम करणाऱ्या माझ्याकडे बऱ्याच बायका ज्या आहेत ना, त्या अक्षरशः रडतात एकदा की नवरा दारू पितो आणि मारहाण करतो, घरातलं काहीच बघत नाही, माझ्या एकटीच्या पगारावर मी घर चालू. म्हणजे खूप, म्हणजे आपण अख्ख्या महाराष्ट्रातलं किंवा देशातलं नाही बंद करू शकत, पण निदान आपण तरी ते नाही करू शकत, करणं थांबवू शकतो. म्हणजे तुमच्या हातातली गोष्ट तुम्ही करावी असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नक्कीच नक्कीच. अच्छा, नक्कीच. मी ही चर्चा